आपल्याला बाहेर काढत असतात. हे संकटी खूप महत्त्वाचे असतात. हे शिकवलंय महाराजांनी. तुम्ही किती आत्मा काही युद्ध सगळीच युद्ध तलवारीने जिंकायची नसतात. काही युद्ध ही डोक्याने देखील जिंकायची असतात. महाराजांना ठाऊक होतं जो माणूस मनात हरतो त्याला रणांगणावर कोणीही जिंकू देऊ शकत नाही आणि जो माणूस मनात जिंकतो त्याला रणांगणावर कोणीही हरवू देऊ शकत नाही. महाराजांनी देखील हेच केलं. सूर्याची लख किरणे त्याच्या डोळ्यात जावी आणि त्याला काही दिसू नये असं सूक्ष्म नियोजन होतं महाराजांचं. राजाचं आणि खानाचं भेटण्याचं ठरलं. महाराज निघाले. महाराज 2 वाजता शनियाच्या बाहेर पोचले. महाराज पोचताच खानाला वर्दी मिळाली. खान तसा उभा राहिला आणि महाराज त्याच्या समोर गेले. तो म्हणाला आओ शिवाजी राजे आओ. महाराज तसे खानाच्या मिठीत गेले. महाराज खानाची मिठी महाराजांच्या पाठीवर पडली. दाब पडला, जोर वाढला आणि अफजल खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावरून निसटली. जसा दगा जाणवला तसे वाघनखे निघाली. खुपसली पोटात. दगा करत खान ओरडला. त्याच बेसावत त्याचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला. त्याच बेसावत क्षणाचा फायदा घेत सय्यद बंडांनी महाराजांवर वार केला. त्याच वेळी जिवा महालांनी त्याचा हात वरच्यावर उडवला. म्हणून म्हणतात ना, होता जिवा म्हणून वाचला शिवा. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आजही 136 देशात केला जातो. 136 देशात केला जातो. जे महाराजांनी दाखवून दिलं. जो माणूस मनाने ते करतो त्याला कोणीही ते जिंकू देऊ शकत नाही. नियोजन करून महाराजांनी अफजल खानाला वाचवलं आणि जगाला दाखवून दिलं. धन्यवाद. पुढची स्पर्धक आहे धनश्री रामहरी चव्हाण, वर्ग दुसरी. धनश्री रामहरी चव्हाण. सुस्वागतम. माझे नाव धनश्री रामहरी चव्हाण. मी आता दुसरी शिकते. मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत बसून ऐका अशी माझी नम्र विनंती. माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवले. काही दिवसांनी शिवाजी महाराज मोठे झाले. लिहिणे वाचणे शिकले. त्यांना असे वाटले की आपणही गड जिंकावे. त्यांनी शिवाजी महाराजांनी तलवार उसरली. अरे यार चलो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद महाराष्ट्र. तुमचा आमचा नादास काय.